घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। काय सांगाल सर, आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये सत्कार झालेला आहे आणि भरपूर तरुण मंडळी तुमच्या हातून भरपूर आर्मी मध्ये पोलीस मध्ये लागले असतील, तर काय सांगाल? सांगायचं म्हणजे सुरुवातीपासूनच मला देशभक्तीविषयी आवड आणि शाळेचा मुख्याध्यापक असल्यानंतर सर्वच मुलांना ती आवड निर्माण झाली आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळं कोणत्या दुसऱ्या सुखसोयी नसल्यामुळं केवळ त्यांना शाळेमध्ये शिकवणं, खेळ घेणं, खो खो घेणं, कबड्डी घेणं, त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी आणि सकाळी 2 वेळची पीटी घेणं, त्यांना रनिंग करायला लावणं, ह्या गोष्टीचं साध्य करता करता अत्यंत गरीब हालाखीची परिस्थिती असलेले जे मुलं त्यांनी देशसेवेसाठी मार्ग निवडला आणि ते देशसेवेसाठी रुजू झाले। तसेच आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण बघत असतो, जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी काही ना काही घडत असतात, शिक्षकही चांगले असतात, पण सरकार आता पाहिलं तर जेवढं जिल्हा परिषद शाळेत टाकायला विद्यार्थ्याचे पालक मागं पुढे पाहतात, तर काय सांगाल? जिल्हा परिषदच्या शाळेला साहित्य भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण जिल्हा परिषदच्या शाळेच्या सर्व शिक्षकांचं असं मनोधैर्य राहत नाही का प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे। त्यांनी फक्त त्यांना असं वाटतं आपली बदली होते काय, आपलं 3च वर्ष राहिले, हा त्यांचा एक मानसिक दृष्टिकोन आहे, पण हा चूक आहे। आपण ज्या शाळेवर गेलो त्या शाळेमध्ये महिनाभर असो 2 महिना असो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जर विद्यार्थ्यांची सेवा केली आणि चांगलं अध्यापन केलं तर विद्यार्थी प्रत्येक प्राथमिक शाळेचे असो माध्यमिक शाळेचे असो सर्वच घडवतात। फक्त संस्थेचे विद्यार्थी जास्त का चांगले होतात का, संस्था ही एक गावामध्ये एकमेकांना संबंधित असतात आणि संस्थेच्या शाळा ह्या पुढारी लोकांच्या जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचं वर्चस्व राहतं। आणि केंद्रीय प्राथमिक शाळेचं थोडंसं कसं राहतं, शिक्षणाधिकारी हे महिन्यातून येत नाही, या वर्षातून एकदा तरी येतात फक्त, हा फरक आहे प्राथमिक शाळेचा आणि माध्यमिक शाळेचा किंवा संस्थेचा। काय सांगाल सर, आज गावकऱ्यांनी तुमचा सन्मान केला व आपली देश सेवा आपण केली, तर कसा अनुभव आला असेल आपल्याला? सर्वप्रथम माझ्या गावात माजी सैनिक, पोलीस, डॉक्टर हे खूप काही जास्त प्रमाणात आहे आणि गावातून जे आमच्यासाठी टाईम दिला, आमचा सत्कार केला, त्यांचे खूप खूप आभार। बाकी सैनिक सेवा करताना जे अडथळे आले किंवा गावकऱ्याचा जो सपोर्ट राहिला, कुठे असो, काश्मीरला असो, हिमाचलला असो, श्रीलंकेला बी गेलो होतो मी, त्यावेळेस बी येताना गावची जी आतुरता आहे ती सगळ्यात मोठी। तसेच तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार? तरुण पिढीला एवढं सांगणार, व्यसनापासून दूर राहावे। आणि आपण काम करत असताना गरीब परिस्थिती असेल तर आज लोकांची परिस्थिती गरीब असली तर ते दुसऱ्या मार्गाला जातात, तर काय सांगाल? दुसऱ्या मार्गाला जाण्यापेक्षा मेहनत करणं अनिवार्य आहे।
मेहनतीचं फळ कधी बी चांगलं मिळतं. काय सांगाल सर, या कार्यक्रमाला आपण आलात तर? आज या ठिकाणी ग्राम रांजणगाव खुरी या ठिकाणी भारतीय देश सेवेतून, सैनिक सेवेतून, त्याचबरोबर नंतर पोलीस सेवेतून रिटायर झालेले सकाराम चव्हाण सर आणि त्याचबरोबर गावातून अग्निवीर म्हणून भरती झालेले देशाच्या संरक्षणासाठी जाणारे 4 नवीन अग्निवीर मुलांचा जो स्वागताचा किंवा सत्काराचा समारंभ समस्त रांजणगावच्या गावकऱ्यांनी, त्यासोबत माजी सैनिकचे जे रांजणगावचे जे माजी सैनिक संघटना आहे त्या सर्व संघटनेने जो आयोजित केला त्याबद्दल मी संपूर्ण गावकऱ्यांचं आणि या रांजणगाव माजी सैनिक संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो. यामुळं भविष्यात देखील जे नवीन यासाठी प्रयत्न करणारे मुलं आहेत किंवा देश सेवेसाठी ज्यांची काही धडपड आहे किंवा त्यासाठी जे प्रयत्न करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रेरणादायी उपक्रम आहे आणि या गावचा आदर्श इतर गावांनी देखील घेऊन अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करावेत आणि जेणेकरून त्या मुलांना नवीन प्रयत्न करणारे जे 1-2 मार्कांनी हुकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी ती प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त मुलं, नवीन तरुणाई ही त्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी मी शुभेच्छा देतो सर्व ह्या सर्व अग्निवीरांना पुढील देश कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जी परंपरा आज या मुलांनी चालू ठेवली आणि प्रत्येक भरतीमध्ये रांजणगावची मुलं भरती होतात, ही खरं पोलीस पाटील म्हणून माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर रांजणगावचे जे माजी सैनिक आहेत ते भरती झालेल्या मुलांचे आणि सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा नेहमी सत्कार करून तरुणांसाठी या ठिकाणी एक आदर्श उभा करतात. माजी सैनिकांचे या ठिकाणी खऱ्या मनानं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो की देश सेवा संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी गावाची सेवा त्यांची अविरतपणे चालू आहे. आपलं नाव? हरिचंद्र अण्णासाहेब लागाने, पोलीस पाटील रांजणगाव खुरी. माजी सैनिक जेवढे माझे गावातील असतील सैनिक, माजी सैनिक, आमचा हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देशच असा असतो. आम्हाला एकतर ते सेनेची आवड आहे, आम्ही सेनेमध्ये नोकरी केलेली आहे आणि आमचंच अनुकरण किंवा आमची जी प्रथा चालू आहे रांजणगावची आमची, ही कायमस्वरूपी पुढे चालत राहावी यासाठी आम्ही हमेशा कुठलाही आमचा माजी सैनिक असो किंवा पोलीस दलातील असो भरती झाला तरी आम्ही एक कार्यक्रम ठेवतो आणि रिटायर झाला तरी फार मोठे मोठे कार्यक्रम आम्ही करतो. आपलं नाव? माझं नाव रवी जाधव सर, संघर्ष फिजिकल अकॅडमी संचालक बिडकीन. आणि आज आमच्या अकॅडमीमधून ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांनी, या गावातील माजी सैनिकांनी मला इथं बोलवलं आणि बोलवल्यानंतर खूप छान वाटलं की असा कार्यक्रम हा प्रत्येक गावामध्ये झाला पाहिजे आणि ह्या गावामध्ये जे लहान मुलं असतील, जे 8वी 9वी 10वीचे, त्यांना ह्या कार्यक्रम बघून उत्साह भेटतो आणि हे पण मुलं देश सेवेसाठी जाण्यासाठी तयार होतात आणि हा कार्यक्रम खूप छान झाला आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम या गावामध्ये होत असतो आणि असं झालाच पाहिजे. तसंच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलंही शिकत असतील, हो. तर त्यांना आपण काय सांगता? आता आमच्या अकॅडमीमध्ये अत्यंत बिकट परिस्थितीतील विद्यार्थी आहेत, पण विद्यार्थ्याची जी बिकट परिस्थिती आहे त्या बिकट परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढायला शिकलं पाहिजे आणि त्या बिकट परिस्थितीतून आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अवश्य मार्ग निघतो आणि आपण तिथपर्यंत पण पोहोचतो. आमले हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष. मागील बऱ्याच दिवसापासून आमच्या गावामध्ये आर्मीमध्ये, पोलीसमध्ये बरेचसे जण भरती झाले, रिटायर झाले. त्यांचा आदर्श घेऊन गावातील अशी कुठलीही भरती नाही की त्या भरतीमध्ये, पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये आमच्या गावातला विद्यार्थी भरती झाला नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे पोलीसमध्ये भरती होतात किंवा आर्मीमध्ये भरती होतात, UPSC MPSC करतात, असे काही गरीब विद्यार्थी असन त्यांना आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून मोफत पुस्तक वाचण्यासाठी देतो. आणखीनही कोणी गरीब विद्यार्थी असेल तर त्यांना आम्ही वाचण्यासाठी देऊ. तेवढं बोलतो, 2 शब्द संपतो. काय सांगत? आजचा हा जो कार्यक्रम आमच्या रांजणगाव खुरीमध्ये आयोजित करण्यात आला होता, यामध्ये माजी सैनिकाचं या ठिकाणी गौरव सोहळा झाला. त्याचबरोबर नव्याने जे रुजू झाले अग्निवीर त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला. आमच्या गावची ही जी एक परंपरा आहे, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. यामध्ये गावामध्ये जे काही सैनिक रिटायर होतात त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं व जे काही नवीन रुजू होतात त्यांचं देखील गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं, हर्षोल्लासाने स्वागत केलं जातं. ही परंपरा आमच्या रांजणगाव खुरीची आहे आणि ती अशीच भविष्यात देखील चालू राहील. काय सांगाल? आपणही पोलीसमध्ये आहेत आणि काही आपल्या गावातील आताच नागरिक अग्निवीरमध्ये लागलेले आहेत, काय सांगाल?
सर्वप्रथम मी या चारही अग्निवीरांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आमच्यातले एक सहकारी आज रिटायर झालेले आहेत, त्यांना पण भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अशा ज्या कार्यक्रमामुळे नवीन पिढींना एक प्रेरणा मिळते आणि या मुलांना बघून किंवा यांचा सत्कार समारंभ बघून पुढील पिढी अजून प्रेरित होऊन आणखीन जोमाने कामाला लागते. त्यामुळं निश्चितच अशा कार्यक्रमांनी एक नवीन मोटिवेशन मिळतं आणि पोरं इन्स्पायर होऊन ते अजून जोमाने काम करतात आणि भविष्यात अजून भरपूर सैनिक, अजून भरपूर शासकीय सेवक आम्हाला घडवायचे आहे. त्यासाठी आम्ही गावातील पण कबड्डीचं ग्राउंड असो, क्रिकेटचं ग्राउंड असो, व्हॉलीबॉलचं ग्राउंड असो, हे नेहमी चालू ठेवतो. त्यामध्ये आम्हाला ग्रामस्थाचा, विशेषतः माजी सैनिकाचा खूप सहयोग होतो. आज सर्वप्रथम रांजणगाव खुरीचे सर्व माजी सैनिक यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तर या कार्यक्रमाचे मेन उद्देश आमचे मोठे बंधू साकाराम आसाराम चव्हाण यांचा माजी सैनिक मध्ये केवळ 17 वर्ष त्यांचा खडतर प्रवास आणि त्यानंतर पोलीस सेवेमध्ये त्यांनी असे 20 वर्ष आपल्याला सेवा दिलेली आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आणि आज ते रिटायरमेंट होत आहेत. तर त्यांचा त्या आज हा गौरव रांजणगाव खुरीतील सर्व माजी सैनिकांनी आयोजित केला होता. त्याबद्दल मी सर्व माजी सैनिकाचे आभार मानतो. धन्यवाद.